नमस्कार मंडळींनो, डाएट फॉलो करायला कोणाला आवडणार नाही. नक्कीच सगळ्यांना आवडते. त्याच दृष्टीने आज आपण बघणार आहोत मेथीचे ठेपले किंवा पराठे. त्यासाठी इथे मी 1 वाटी भाजणीचे पीठ घेतलेले आहे. आता 1 वाटी आपण गव्हाचे पीठ घेणार आहोत. नमस्कार सगळ्यांना, पुन्हा सर्वांचे स्वागत आहे शिल्पाज मॅजिकल फूड सिक्रेटमध्ये. आणि इथे आपण मेथी छानपैकी बारीक चिरून मिक्सरला थोडीशी बारीक काढून भाजणीच्या पिठात मिक्स केलेली आहे. त्यात लसूण वाटलेला घातलेला आहे. चवीनुसार मीठ घातले आहे. ओवा, जिरे, थोडीशी आवडत असल्यास तीळ घालून, तसेच लाल तिखट, मीठ, धना जिरा पूड असे सगळं व्यवस्थित घालून छानपैकी त्याची कणिक मळलेली आहे. कारण आपल्याला त्याचे ठेपले किंवा पराठे बनवायचे आहे. डाएटच्या दृष्टीने ही रेसिपी एक उत्तम प्रकारची रेसिपी आहे. यात सगळ्या प्रकारची पिठं आहे, शिवाय भाजी आहे आणि कमी तेलावर पण हे ठेपले किंवा पराठा आपण बनवू शकतो. तर चला तर मग पूर्ण कणिक व्यवस्थित मळून घेऊया. आज आपण डाएटच्या दृष्टीने थाळी प्लॅन करणार आहोत. त्यानुसार आपण आज त्याच्यासाठी ठेपले बनवत आहोत. तर कसे वाटतात ते ठेपले ते नक्की मला कळवा. आता इथे छानपैकी आपण कणिक मळून घेतलेली आहे व त्याचा पराठा लाटणार आहोत. आपल्याला प्रत्येकाला डाएटमध्ये काय खावं, किती खावं याचा कधी अंदाजा येण्यासाठी ही थाळी आपण प्लॅन करत आहोत. त्यानुसार इथे आपण आता 2 मध्यम आकाराचे पराठे बनवून घेणार आहोत. त्यात अर्थातच मेथीची भाजीचा आपण उपयोग केलेला आहे, भाजणीच्या पिठाचा उपयोग केलेला आहे. त्यामुळे अर्थातच सगळ्या डाळी आणि पिठं हे पौष्टिकच असणार आहे. आणि त्यात आपण हे कमी तेलावर पराठे बनवत आहोत. त्यामुळे अतिशय खाण्यासाठी पौष्टिक आणि पोटभरीचं असूनही याच्याने वजन नक्कीच वाढणार नाही आहे आणि पोटभरीचं पण होणार आहे असा हा पदार्थ नक्कीच आहे. तर आता आपण बघूया की आपल्याला थाळी रोजच्या जेवणात कमीत कमी कशी असली पाहिजे. त्यानुसार आजचा आपला डाएट प्लॅन नंबर 1 की त्यानुसार आपण थोडंसं फॉलो करून पाहिलं तर आपल्याला सगळा पौष्टिक आहार जेवणात मिळू शकतो. तो कसा, तर हे बघूया आपण. हीच आपली रोजची जेवणाची थाळी. यात आपण घेतलेले आहे, पहिल्यांदा वाढलेले आहे 2 मध्यम आकाराचे मेथीचे पराठे. आम्हाला ते अर्थातच क्रिस्पी आणि कडक आवडत असल्यामुळे मी थोडेसे कडक आणि क्रिस्पी बनवलेले आहे. आता त्याबरोबर आहे टमॅटोची चटणी, जी की पराठ्यांबरोबर अतिशय छान लागणार आहे. सलाड आपण घेतलेले आहे. त्यात अर्थातच कोबी, गाजर, टमॅटो घेतलेला आहे. मस्त दही घेतलेलं आहे. दही जास्त आंबट नाही आहे. मवाळ दही आपण इथे घेतलेले आहे. 1 वाटी मुगाचे वरण आणि सोबत 1 वाटी भात, म्हणजेच अर्थात वरण भात. तर असं कमीत कमी आपल्या जेवणातलं डाएट एक वेळचं तरी व्यवस्थित असणं खूप गरजेचं आहे. त्यामुळेच अर्थात शरीरातली रोगप्रतिकारक शक्ती वाढणार आहे. वाटतोय आपला मेनू नक्की लाईक आणि सबस्क्राईब